सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। महेशं सुरेशं सुराराशं विष्णुनाथं विभूतं वभूषं विरूपाक्षमिन्दकमहनेत्रनेत्रं सदानन्दवीरेत्रं चञ्चवक्त्रं गिरीशं गणेशं गले नीलवरणं गवेन्द्रादिरूढं गणातीतरूपं भवन्दास्वरं भस्मनाम्भूषिताङ्गं ददामि कलत्रं गजे पञ्चवक्त्रं शिवाकान्त शम्भो शशाङ्कान्ते महेशान शूलिङ्गदारूढधारी त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप परात्मानमेकं जगद्बीजमात्रं निरीहं निराकारमोकारवेद्यं यतो जायते पार्यते येन विश्वं तमेशं भजे यत्र विश्वं न भूमिर्न चापो न बहिर्न वायो न चाकाशमास्तेन तत्राणनिद्रा न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति मूर्तिं श्रीमूर्तिं तमेरे अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं वासुदेवं दासकानां तुरीयं तमः पारमाद्यं त्यजीनं प्रपद्ये परमपावनं द्वैतदीनं नमस्ते नमस्ते विभो विश्वरूपे नमस्ते नमस्ते चिदानन्दरूपे नमस्ते 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 श्रुतिज्ञानगम्य प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शम्भो महेश त्रिनेत्र शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे स्वदन्यो वरण्यो नमान्यो नदन्य शम्भो महेश करुणामय शूलपाणे दिवे दिवे देवानां भद्राहुमयेवयं विक्रमादित्यं दशमे श्रीधम्मा आर्यमणं वरुणं सोमं विश्वना सरस्वती न सुभगामयस्करतः बृहस्पतिर्ददातु पृषदश्वामरुता पृषविष्णामातराः शुभं यमानो विदतेषु जगन्मयाः अग्निजीवा मनव सूर्यचक्षुषो विश्वेनो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिर्वृणयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः तिरैरङ्गैः सुष्ठुवादस्तनूभिः व्यसेम देवहि तन्यदायु शतमिन्दो शरदो हन्ति देवा यत्रा न चक्रा जरसन्तुनाना पुत्रादयत्र पितरो भवन्ति मानो मध्यरिचार्युगतोः आदितिर्ज्योरादितिरन्तरिक्षमादितिर् स पिता स पुत्रा
विश्वेदेवा आदितिर्पञ्चजना आदितिर्जिह्वाः ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पशूनां कटिं पापनाशम् जटाजूटमध्ये स्मराङ्गवारिं महादेवदेकं स्मरारि महेशं सुरेशं सुरारायणाशं विष्णुनाथं विभूतं वभूषं विरूपाक्षमिन्दर्कवहनेत्रनेत्रं सदानन्दमेळे प्रदुञ्चञ्चवक्त्रम् गिरीशं गणेशं गणेनीनवरं गवेन्द्रादिरूढं गणातीतरूपं भवं भास्वरं भस्मनाम्भूषिताङ्गं ददामि कलत्रं गजे पञ्चवक्त्रम् शिवाकान्त शम्भो त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप परात्मानमेकं जगद्बीजमात्रं निरीहं निराकारमोकारव्यञ्जं यतो जायते पार्यते येन विश्वं तमेशं भजे यत्र विश्वम् न भूमिर्न चापो न बहिर्न वायो न चाकाशमास्तेन तथा न निद्रा न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति मूर्तिं तमेरे अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं वासुकं वासकानां तुरीयं तमः पारमाद्यं त्यजीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते नमस्ते नमस्ते तपोगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य प्रभो शूलपाणि विभो विश्वनाथ महादेव शम्भो महेश त्रिनेत्र शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो नमान्यो नगण्य शम्भो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशि काशीपते करुणया जगते तदेक सुपासि ददासि महेश्वरोषि तत्त्वो जगद्भवति देव भवस्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मा विश्वनाथ त्वय्येव गच्छति लयं जगदीश लिंगात्मकं हरचराचर विश्वरूपिम् इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचित वेदसार शिवस्वरसम्पूर्णम् अवधूतसुन्दर श्री गुरुदेव दत्त नमः पार्वतीपते शिवाय हर महादेव नमः पार्वतीपते शिवाय ओम सौराते सोमनाथं श्री मल्लिकार्जुन उज्जैन मंगलारोले नंबरलामय धराधं आदि आदि ओदंगरं सेवंदे रामेनं नागेशं दारुकावने वाराणसं विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमगते वालं क्षेत्रारे दुर्गसंजोहावे रामलोकमिंगानि स्वयं कालं प्रेमरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणे अन्यश्वरी ओम नमः शिवाय नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय पुरंदराय तस्मै वकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलजन्मनचर्चिताय वन्देश्वरप्रमातनाथ महेश्वराय मंदारमुख्यमूर्तिसुपूजिताय तस्मै वकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वज्राख्यवं
सूर्याय दक्षाय धननाशकाय श्री नीलकंठाय वज्रध्वजाय तस्मै वकाराय नमः शिवाय वशिष्ठगंधोत्तमाय मुंडदेवार्चितशेखराय चंद्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय गदाधराय पिनाकास्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै वकाराय नमः शिवाय नंदीमुन्ना पंचाक्षरं संपन्नं यत्परिश्वसंयो शिवलोकमवाप्नोति शिवे हर्षामोदे नमः पार्वतीपदये शिव हर हर महादेव।
गोमातेची आरती बोलो सुद्धा हनुमान की बोलो भाई सब संतन की बोलो भाई सब भक्तन की सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर समाज राजा की जय कल्याणी दुर्गावाणी माता की वीर भवानी माता की जय श्री राम जय कल्याण वीर बजरंगी सिंधु का खून न खोले देव देश धर्म रंग करना है। आज ईश्वर परिषद बजरंग आणि या देवस्थानच्या वतीनं आपण इथं वसुबारस हा सण साजरा करत आहोत। गोमातेचं पूजन आहे। सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। बजरंगचे कार्यकर्ते बजरंगी जीवाची पर्वा न करता तुम्ही बघत असालच गोरक्षण करत असतात आणि इथे महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आपण इथं शिवट करत असते। या भारतामध्ये गोमातेचं रक्त सांगण्याने म्हणून महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सर्वांनी परत महाआरतीला यायचं आहे। आजच्या या निमित्तानं पुन्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। जय श्रीराम हर हर दुःख हर कष्ट हर दुःख हर पाप हर दारिद्र्य हर हर हर
सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या सगळ्या भक्तगणांचा दीपावली जय श्रीराम। आज दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या वसुबारसानिमित्त तमाम भारतातील आणि जगातील सर्व हिंदू बांधवांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षा विभागामार्फत आज सोलापूर शहरातील महादेव मंदिरात गोमातेचे पूजन आणि महाकाल महादेवांचे पूजन करून वसुबारसाचा सण मोठ्या उत्सवामध्ये इथे साजरा करण्यात आलेला आहे। आणि या वसुबारसानिमित्त या भागातील जनता खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेली आहे। त्या सर्वांनाही मी या दीपावलीच्या आणि वसुबारसाच्या शुभेच्छा देतो आणि महादेवाच्या चरणी आणि गोमातेच्या चरणी विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये जी पूर परिस्थिती आलेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये 100 वर्षामध्ये न पाहिलेला सोलापूरने तो पूर पाहिलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। अशा सर्वांना बळ देवो आणि त्यांचा सर्व संसार पुन्हा उभा करण्यासाठी ती ताकद सोलापूरकरांना देवो आणि सोलापूर जिल्ह्यातील तमाम त्या नागरिकांना देवो अशी मी विनंती करतो। आणि मी सगळ्या हिंदू जनतेला आवाहन करतो की सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये किमान एक गोमाता ही पाळली पाहिजे। गोमाता ही गोशाळेमध्ये न पाळता ती प्रत्येकाच्या घरामध्ये जतन केली गेली पाहिजे। भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि गोमाता जर घरात असेल तर आपल्या या सेंद्रिय शेतीचे विषमुक्त शेतीचे सुद्धा जतन केले जाणार आहे। आपला भारत सुदृढ होणार आहे, आपला समाज सुदृढ होणार आहे आणि त्या मानानेच आपला भारत देश हा विश्वगुरु होणार आहे। एवढेच बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम। जय श्रीराम। मी रवी बोल्ली, विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार म्हणून जबाबदारी आहे। आज दीपावली निमित्त वसुबारस निमित्त आज या आपल्या शिवलिंग मंदिरमध्ये आपलं गोपूजन करण्यात आलं। बजरंग दलचे बजरंगी पूर्ण देशामध्ये जीवाची पर्वा न करता गोरक्षण करत असतात। जय श्रीराम। जयदेव शंकरराव सुरवसे, धर्मप्रसार जिल्हा प्रमुख अशी जबाबदारी आहे। तर आज दिवाळीच्या वसुबारसाच्या कार्यक्रमाला आपलं सोमनाथ महाराज मठामध्ये आज आपण या ठिकाणी आरती व गोपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आणि ह्या कार्यक्रमाचा संकल्प आमचा आहे की जे 100 वर्षापूर्वी पूर आला होता ते पूर आज सोलापूरकरांनी बघितला। त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी ज्या दिवशी आम्हाला कळालं की अशी घटना घडली आहे तर लगेच आम्ही तातडीनं त्या ठिकाणी तयार जेवण आम्ही त्या ठिकाणी वाटपला सुरुवात केली
आणि त्यानंतर हळूहळू करत जसं लागेल तसं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मदत आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून व मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही पूर परिस्थितीला आम्ही पोहोचलो। तर धान्याच्या स्वरूपात असू द्या किंवा साले साहित्य किटच्या स्वरूपात असू द्या, गरम कपडे चादरीच्या स्वरूपात असू द्या, अथवा तिथली ती स्वच्छता असू द्या, आणि त्यामध्ये आपण एक विश्व हिंदू परिषद तर्फे एक त्या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला होता। तो कार्यक्रमाचा विषय असा होता की त्या ठिकाणी 12 दिवस झालं लाईट नव्हती, तर त्या लाईटी नसल्यामुळे तिथं मोबाईल चार्जिंगला खूप त्या नागरिकांना अडचण येत होती। तर आपण जनरेटरची व्यवस्था करून त्या ठिकाणी 50 पॉइंट असे आम्ही केले होते की तिथं चार्जिंग करावी आणि त्यांनी आपापल्या नातेवाईकांच्या संपर्कात यावं अशी एक व्यवस्था केली। आणि बऱ्याच गिरणींमध्ये आम्ही 2 गिरणींमध्ये आम्ही जनरेटर लावलं होतं आणि त्या जनरेटरच्या अनुसार आम्ही सगळ्यांना फुकट दळून द्या असे विश्व हिंदू परिषदेकडनं आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमचे महेश भंडारी भाऊ आणि अभयजी कुलते यांच्या माध्यमातून आम्ही गोधनासाठी आम्ही एक चारा म्हणून आम्ही असं संकल्पना केली होती। ते चारा आम्हाला समाजाकडनं उपलब्ध झाला आणि ते चारा आम्ही ॲक्च्युली गौशाळेसाठी आम्ही जमा केलता, परंतु समाजाने आम्हाला एवढं मदत केली की गौशाळेलाही चारा झाला आणि पूर्व भागातल्या परिस्थितीमध्ये जे गोधन आहे त्या गोधनासाठी पण चारा आज या ठिकाणी आम्ही वितरण करतोय। अजून चारा आमच्याकडे आहे, आम्ही अजून बरेच पूर परिस्थितीमध्ये गोधनासाठी आम्ही त्या गावांमध्ये पोहोचून ते चारा आम्ही देणार आहे। आणि अजून काय अडचण असेल तर आम्ही विश्व हिंदू परिषद सक्षम आहे या विषयासाठी मदत करायला। मदत म्हणण्यापेक्षा तुमचे लहान भाऊ, या समाजाचे लहान भाऊ म्हणून आम्ही काम करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे। आणि एवढं बोलून मी थांबतो। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पूरग्रस्त भागामध्ये जी आपत्ती शेतकऱ्यांवर आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांची कोसळली त्या काळामध्ये सर्वप्रथम विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून गेले आणि तिथल्या सगळ्या गायींना वाचवलं आणि त्यांना योग्य ठिकाणी सुरक्षितपणे हलवलं। याशिवाय त्यांना चारा भुसा ह्याची पण व्यवस्था केली। सरकारने पूरग्रस्त बाधितांना जी मदत केलेली आहे ती मदत त्यांनी आत्ता सुरू केलेली आहे, परंतु विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सगळ्या पूरबाधितांना दिवाळीसाठी जो फराळाचा शिधा आहे तो आम्ही पंढरपूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वितरण केलेला आहे। त्याचबरोबर शालेय साहित्याचं वितरणसुद्धा आपण पूरग्रस्त भागामध्ये गेल्या आठवड्यापूर्वी सहज केलेलं आहे। सरकारच्या वतीने आता जी मदत येते दिवाळीसाठी ती कालपासून सुरू झाली आहे। शालेय साहित्याचं वितरण कालपासून सुरू झालं आहे, पण आपली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था आपण 8 दिवसापूर्वीच पूर्ण केलेली आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते सक्रियपणे काम करतायत आणि प्रशासनाच्या बरोबर काम करतायत। आणि हा सगळा प्रयत्न जो पाहता की पूरग्रस्त बाधितांना जी पुरेशी मदत योग्य वेळी मिळालेली आहे त्याचं समाधान त्यांना मिळते, त्यामुळे त्यांची दिवाळीसुद्धा गोड साजरी होणार आहे असा आपल्याला विश्वास आहे। जय श्रीराम माता। मी अविनाश बजरंग कैयावाले, जिल्हा गोरक्षक सहप्रमुख। आज वसुबारस निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग यांच्या गोरक्षकाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसुबारसच्या कार्यक्रमाला व महाआरती गोमातेच्या पूजनासाठी जे आलेले सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो। आणि गोमातेसाठी असंच प्रेम सतत राहावं व कुठेही गोहत्याबद्दल काय असेल तर आम्हाला सूचित करावे व गोमातेसाठी गोमाता म्हणून चालणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी गोमाता वाचेल आणि गोमाते संरक्षण कसं होईल याकडे समाजाने लक्ष द्यावे। एवढंच बोलतो। जय श्रीराम, जय गो। दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महादेवाला बजरंग दलाच्या गोरक्षकाकडून महादेवाला साकडा घातला जाते। संपूर्ण हिंदुस्थान गोवंश हत्या मुक्त व्हावं यासाठी महादेवाला सर्व गोरक्षकांकडून सोमवारी भगवान शंकराला सर्व गोरक्षकांकडून महादेवाला साकडा घालण्यात येते। जय